64 कला आणि 4 वेदचा अधिपती गणपती बाप्पाला नमन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण आता या स्पर्धेला या सामन्याला सुरुवात करणार आहोत। एका बाजूला संघ आपण पाहतो आहे पतवा कुळगाव आणि त्यांना फाईट करत असताना जय भवानी शिरगाव या दोन्ही संघांमध्ये आता मात्र बिग फाईट लढत मैदानामध्ये थोड्याच वेळात सुरुवात होईल। तर आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्र पोलीस निसारभाई यांचं देखील स्वागत आहे। पाच सामन्यांची लढत असेल। शिरगाव संघाची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथमतः ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला आपण पाहतोय मोहन आणि त्याच्याच सोबतीने सागर इळमारीचा विचार केला तर नुकताच झालेला डे नाईट फॉर्मॅट जाणता राजा कासगाव संघ आयोजित कासगाव चषक 2025 मध्ये नक्कीच उत्कृष्ट फलंदाजाचा किताब 2 दिवसापूर्वीच या फलंदाजाने नक्कीच पटकावला आणि आता मात्र पुन्हा एकदा या ग्राउंड वरती तो तयार झालाय आपल्या संघासाठी। गोलंदाजी मार्कवर अरबाज बी आलाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू बाउंड्री वरती असतील। मात्र मुबासते फलंदाजांना रन बनवायची। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या उजव्या साईडने पहिला चेंडू हलक्यात आपण पाहतोय लेट कटचा फटका पाठीमागे चाललाय स्क्वेअर लेगच्या साईडला। तिथे मात्र क्षेत्ररक्षक या चेंडूवरती फक्त मिळेल 1 धाव आणि आता सागरच्या बॅटीतून आलेल्या एका धावाने शिरगाव संघाचा इथून मात्र नक्कीच अकाउंट ओपन झालाय। तर शिरगाव टीम साठी मेजवानी आहे 3 षटकार 3 चौकार यांच्याकडून आदरणीय भागाराम पवार साहेबांकडून नक्कीच कॅच प्राइस असेल 1000 रुपयाचं। स्ट्राइकिंगला मोहन आलाय। हा चेंडू आता मात्र स्क्वेअर केला खेळून काढला गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतात मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाण्याआधी नक्कीच स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू आतमध्ये अडवलाय आणि इथून मात्र इन बिटवीन या 2 धावा घेतल्या गेल्या। दोन्ही धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावर एकूण धावा आहेत आता 3। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय अरबाजने अद्याप 2 चेंडू उत्कृष्ट रित्या हाताळलेत। हा चेंडू आता मात्र खेळून काढला आपण पाहतो सरळ रेषेत कुठलाही क्षेत्ररक्षक तिथं नाहीये आणि चेंडू झाला फरार मिळतील धावा पूर्ण 4। विचार केला तर अरबाजला फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश आलं होतं। तदनंतरचा हा आपण पाहिला मिड ऑनच्या डोक्यावरून चौकाराला धावफलकार आता धावा झाला 7। जर कुळगाव संघाचा कुठलाही गोलंदाज जर हॅट्रिक विकेट घेतो तर त्यासाठी अरमान शेख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे।
चौथा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक आहे मोहनला. आता मात्र कट केला, लेट कटचा फटका चालला. आपण पाहतो शॉट गलीमध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल या चेंडूवरती एक धाव. लेट कट खेळायचं होतं, आपण पाहतोय कव्हर पॉइंटला मात्र जमलं नाहीये. बॅटची कडा शॉट आपण पाहतोय गलीमध्ये हा चेंडू गेला, तोपर्यंत एक धाव मिळाली. 8 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंची इथून फेकी झाली. अजूनही मॅन्डेटरी पॉवरला या षटकातील 2 चेंडू फेकणे बाकी आहेत. स्ट्राईकला सागर. आता मात्र कव्हरच्या वरून खेळायचा होता, क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू चालला. आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतो आहे, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू झालाय फरार. पुन्हा एकदा चौकार. सागर इरमाळीने 3 बॉल 3 सिक्स मारले, तर रुपेश राऊत आणि ललित जमदार या साहेबांकडून त्यांना 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगला चौकार आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 आलेत आणि आता मात्र धावफलकावर धाव आपण पाहतोय 12 आणि या षटकातील आणि त्याच पद्धतीने चौकार अटीसाठी दोन्ही साहेबांकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 12 धावा. शेवटचा चेंडू स्ट्राईकिंगला. सागर हलक्या हाताने कट केल्या पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक त्याला पुन्हा एकदा बीट करून चाललाय डीप मध्ये. चेंडू हा पण होईल फरार. बॅक टू बॅक सागरच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. आपण पाहतो वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना जय भवानी शिरगाव संघाच्या धावा आपण पाहतो धावफलकावर टोटल जाऊन पोहोचली आहे विदाउट लॉस ऑफ 16 रन. पहिल्या षटकात आरबाजने पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होत्या, तदनंतर त्याच्यावरती हल्ला चढवला गेला मोहन आणि सागरच्या माध्यमातून आणि आता धावसंख्या आपण पाहतोय एकूण त्यांनी जमा केली पहिल्या षटकामध्ये 16. आता मात्र सेकंड स्पेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कुळगाव संघाकडून तन्वीर आलाय. पहिल्या षटकात मार पडल्यानंतर हे षटक आता मात्र मॅन्डेटरी दुसरं आपण पाहतोय खूप महत्वाचं असेल, कारण या षटकामध्ये धावा बनवायचा प्रयत्न देखील पुन्हा एकदा केला जाईल शिरगाव संघाकडून. मात्र धावा रोखायच्या त्या तन्वीरला. राईट आर्म राऊंड विकेटने आपण पाहतो पंचांचा डावा बाजूने. इथून मात्र तन्वीर सुरुवात करेल. स्ट्राईक एंडला मोहन. पहिला चेंडू हुक केला, आता चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर वेगला. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू झालाय 1 बाउन्स ओव्हर रोप. 4 धावांसाठी षटकार. चौकार्या आम्हाला इथून वाटलं की षटकार गेलाय, माफी असं चौकार्या चेक नक्कीच करायचं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जात आहे आणि आता मात्र क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि नक्कीच रिप्ले मध्ये जरूर आपण चेक करू षटकार की चौकार. षटकार बाउंड्री लोपच्या अलगत एकदम पाठीमागे चेंडू पोडलाय आणि आपण पाहतो षटकार मिळेल धावफलकाला. इथून मात्र आता उभारणी मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 च्या धावसंख्येवरती. फुलटा चेंडू पंचांनी इथून मात्र नो चेंडू घोषित केलाय आणि आता मात्र इथून फ्री हिटची मेजवानी असेल खऱ्या अर्थाने. सागर इरमाळीला पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कदाचित दबावामध्ये दिसताना आपण पाहतोय गोलंदाज तन्वीर. दुसरा चेंडू इथून मात्र त्यांनी भीमर हाताळलाय आणि आता इथून फ्री हिटची संधी असणाऱ्या रुपेश राऊत आणि ललितजी जमदार या साहेबांच्या माध्यमातून
सागर हिरमाळी यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फ्रीडचा चेंडू स्ट्राईक एंडला. सागर हा देखील चेंडू आपण पाहतोय. आता मात्र टप्पा अचूक होता. बॅटची कडा घेऊन चाललाय. आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून आलाय. तोपर्यंत मिळते. इथून मात्र आपण पाहतो 1 धाव. 23 धावा आता धावफलकावरती होतील. सॉरी 25 माफी असावी. नो बॉल च्या आधी षटकार आला होता. माफी असावी. 25 धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला मोहन. ज्या मोहनने पहिल्या चेंडूवरती तन्वीरच्या विरोधात षटकार ठोकला होता. ऑन साइडला पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. इथून मात्र त्याचा अंदाज चुकलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पाठीमागे. हा आलाय चौकार. आपण पाहतोय थोडंसं फंबल तिथे झालंय. मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही असं मला वाटतं. एकच धाव मिळाली आहे. नक्कीच बातचीत करत होतो या मैदानाबद्दल. आमचे सर्वांचे लाडके मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून नक्कीच या क्रीडांगणावरती भव्य स्पर्धा भरवल्या जातात. त्यांचं देखील खूप खूप आभार. स्ट्राईक एंडला सागर पायावरती आदळलाय. अपील झाली. कदाचित मिडली स्टेक वाकवली गेली आणि फलंदाज होईल बाद. आपण पाहतोय शिरगाव संघाला लागलाय हा मोठा आदरा. धावफलकावर धावा आपण पाहतो एकूण 30. वरती आपण पाहतोय गोलंदाज झालाय कुंदन. शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज नेट नंबर आपण पाहतोय मैदानावरती गेलाय कुंदन. कुंदनने देखील एक काळ गाजवलाय आणि आता मात्र तो मैदानामध्ये आज आपल्या संघासाठी उपस्थित झालाय. युनिट नंबर 3 वरती त्याला प्राचारण केलं गेलाय. ऑन साइडला हा पुलचा फटका चाललाय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्डला मिळतील धावा 4. हा शेवटच्या चेंडूवरती कुंदनच्या बॅट मधून चौकार. वैयक्तिक दुसरं आणि पहिलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अरबाज स्वतः आता मैदानामध्ये आलाय. धावफलकाचा विचार करत 2 षटका इथून मात्र समाप्त झाल्या आणि एका गड्याच्या मोबदल्यात शिरगाव संघाने धावफलकावरती धावा आपण पाहतो लगावल्या गेल्या आहेत 34.
17च्या सरासरीने नक्कीच या धावा आता धावफलकावर जोडल्या गेल्या शिरगाव संघाच्या माध्यमातून. अरबाजला आता हे षटक कमी धावेंचा हाताळायचं. राईट आर्म राऊंड विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मोहन होता, लाऊड अपील, प्लम पकडला गेला LBW च्या स्वरूपात. हा लागेल मोठा दुसरा आदरा आपण पाहतोय शिरगाव संघाला. धावफलकार धावा 34 डीजा. परतला त्याच्या बॅटिंगमधून नक्कीच आपण एक षटकार पाहिला. मात्र आता तो परतीच्या प्रवासाला लागलाय. अरबाजने जर विकेट हॅट्रिक घेतली तर भाईजान यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू ड्राईव्ह केला नेट नंबर 4 वरती आलेला आपण पाहतो. 2 डाऊनचा फलंदाज उमेश शेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेतो आहे आणि इथून मिळतील आपण पाहतो 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतो. ऑल्सो कम्युनिकेशन देखील चांगलं होतं. या 2 धावा धावफलकावर आता जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा. पहिले 2 फलंदाज आपण पाहायला गेले सागर आणि मोहन, जी ओपनिंग पेअर होती ती स्वस्तात माघारी परतल्या आणि इथून मात्र आता उमेश आणि कुंदन यांच्यावरती जबाबदारी वाढली. ऑन साइडला टर्न करायचा होता. पंच आम्हाला सांगतात दिशा खराब आहे आणि यस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळाला आपण पाहतोय. लेग स्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताळलाय वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्राने भर होईल. धावफलक 37 या धावसंख्येवरती पोहोचेल. पुन्हा एकदा बॅटची कडा चाललाय आपण पाहतो. आता स्क्वेअर लेगला स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचत चाललाय. जेव्हा मात्र आपण पाहतो हा फटका खेळला गेला उमेश यांच्या माध्यमातून. लगेच त्यांनी पंचांकडे बॅट दाखवली की ही बॅट आहे आणि एक धाव इथे मिळाले. धावफलक आता पोहोचलाय 38. या ग्राउंडचा विचार केला तर धावा बनतात, मात्र 80-70 धावा इथे सेफ नाहीयेत. सेकंड इनिंग मध्ये देखील धावा बनतात. अद्याप आपण पाहतो शिरगाव संघाच्या 38 बनल्या आहेत. नक्की 60+ त्यांचा विचार असेल इथून धावा जमवायच्या. स्ट्राईक एंडला कुंदन, ऑन साइडला खेळायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला आपण पाहतो डीप मिड विकेटचा आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एकच धाव. थोडस आपण पाहतोय कुंदन शफल झाला होता, त्याला मात्र कदाचित हा चेंडू पाठीमागे फाईन लेगच्या दिशेत खेळायचा होता. व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये आणि त्याचं रूपांतर फक्त एकच धावेत झालंय. या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडू फेकून झालेत. आता स्ट्राईक एंडला आपण उमेश यांना पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. हा चेंडू चाललाय मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत ही एक धाव मिळेल. धावफलक आता जाऊन पोहोचेल आपण पाहतोय 40 मध्ये आता आपण पाहतोय संघ पोहोचलाय. तिसरा षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय अरबाजचं आणि आता या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू, फिंगर रोल झाले, अपील लाऊड आहे, मात्र कॉन्फिडन्स कमी आहे आणि इथून मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावफलकार आपण पाहतोय जय भवानी शिरगाव संघाच्या धावा लगावल्या गेल्या 40. 2 गडी त्यांनी गमावल्या. ठीक आहे.
सो मच डीजे. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक देखील समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत 40 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आला यश. या यशला मी वांगणी परिसरात खेळताना बघितलंय. त्याची गोलंदाजी चांगली आहे आपल्या टीमसाठी. आता त्याला कमी धाव खर्च करायच्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू स्ट्राईक एंडला उमेश. पहिला चेंडू हलक्या हाताने आपण पाहतोय. कट केला चेंडू चालला आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. पहिला चेंडू लेट कटचा फटका उमेशच्या माध्यमातून थर्डमॅन मध्ये गेला धावफलकावर. आता धावा झाल्या 41. कुंदन आणि उमेश ही जोडी मैदानामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी वाढली आहे कारण सागर हा स्वस्तात बाद झालाय. स्ट्राईक एंडला कुंदन आता ऑन साइडला खेचून मारला चेंडू चाललाय आपण पाहतो डीप बॅकवर्ड मध्ये. मिळतील धावा कुंदनच्या बॅट मधून. हा चौकार 4. यशने तदनंतर थोडासा शॉर्ट ऑफ प्ले चेंडू. हा चेंडू कसा सोडेल कुंदन. याच फटक्यांसाठी तो जाणला जातो आणि आपण पाहिला डीप बॅकवर्डला चौकार आलाय. धावफलक आता पोचलाय 45. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय. आता मात्र जय भवानी शिरगाव संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा. आता मात्र खेळून काढले फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय धन धन करत. 4 धावा. चेंडूवरती 2 चौकार आता दाखवतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. कुंदन धावफलक आता पाहतोय आपण जाऊन पोचला 49 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ या सत्रामध्ये बाकी आहे. 4थं षटक चालू आहे आणि या षटकात देखील 3 चेंडूवरती 9 धावा वसूल करत असताना कुंदन आणि उमेश. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. कव्हरच्या वरून खेळायचा होता. रूम बनवली होती जागा. इथून मात्र नक्कीच बनवली गेली होती कुंदनच्या माध्यमातून. मात्र वेगवान चेंडू इथून मात्र हाताळला गेला गोलंदाज यशच्या माध्यमातून आणि 2 चौकार आल्यानंतर हा कमबॅक करणारा चेंडू मैदानामध्ये यश टाकतोय. डॉट बॉलची समाप्ती होत्या. पाचवा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला कुंदन. आता मात्र खेळून काढला आउटसाइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक बडेल दर्शक. चेंडू फरार होईल. पंच आम्हाला सांगतील नक्कीच. चेक करायचं का पंच. ते व्हॉलंटियर असेल कोणतं प्लीज आम्हाला कळवा. चौकार तिथून मात्र आवाज येतोय. षटकार आहे पंच. पायातला बॉल अगदी खेचून मारला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो आणि डीप मिड विकेटला आलाय आपण पाहतो कुंदनच्या बॅट मधून हा षटकार. ऑन स्क्रीन चेक केल्यावर आम्ही निर्णय दिलाय. कोळगाव संघ आपला 12th मॅन इथे आहे. तो देखील आमच्या समवेत जोडला गेलाय.
पुन्हा एकदा अमोलने झूम करून बघितलंय आणि आता चित्र स्पष्ट आहे. चौकार आहे, 4 धावा माफी असावी. पहिल्या अँगल मध्ये बघितल्यानंतर षटकार वाटत होता, मात्र दुसऱ्या अँगल चेक केल्यानंतर चौकार असं स्पष्ट झालंय. चित्र स्पष्ट आहे. मैदानामध्ये 4 धावा मिळतील आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा आता मात्र लेट कटचा फटका चालला. आपण पाहतोय कव्हर मध्ये क्षेत्र खाली निवडलाय आणि बाउंड्री बाहेर हा जाईल. 4 धावांसाठी चौकार. अरबाजने पहिलं षटक हाताळलं. 16 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर षटक आपण तन्वीरचं मैदानामध्ये पाहिलं, त्याने 18 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज थोडेसे मागणे ठरले. तदनंतर कमबॅक करणार तिसरं षटक पुन्हा एकदा अरबाजने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना 6 धावांचं हाताळलं. एक विकेट त्याला भेटली. मात्र चौथ्या षटकात देखील धावा आपण पाहतोय आल्या गेल्यात. यशच्या विरोधात 17 आणि धावफलक आता जाऊन पोहोचलोय. 4 षटकानंतर आपण पाहतोय 57 या आकड्यावरती. कुंदन आणि उमेश हे दोघं फलंदाज आता हेच सांगतायत की जरी आमचा सागर आउट झाला तरी सुद्धा आमच्यामध्ये देखील दमकम आहे, ती क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानामध्ये आता ते दाखवत असताना धावफलक त्यांनी पोहोचवलाय. 57 या धावसंख्येवरती नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हरसाठी इथून मात्र वापरला गेलाय कुळगाव संघाकडून. अदनान त्याच्यावरती मोठी जबाबदारी आहे. डेट ओव्हरचं षटक आहे. लेफ्ट आर्म आपण पाहतोय राऊंड विकेट चेंडू खेळलाय कव्हरच्या माध्यमातून. तिथे मात्र डीपला क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा आपण पाहतो. पाहता इथून पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा चांगली रनिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाज उमेश आणि कुंदन यांच्या माध्यमातून. धावफलक आता पोहोचेल 58 या 59 या धावसंख्येवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा गोलंदाज अदनान गोलंदाजी करतो. स्ट्राइक एंडला उमेश. हा चेंडू खेचून मारलाय. स्लॉट मध्ये होता, पार्किंग लॉटला पाठवायचा होता, मात्र क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झालंय. स्वतःला झोकत असताना इथून मात्र डीप मध्ये झेल स्वीकारलाय अरमान्याने आणि फलंदाज होईल बाद. तिसरा हादरा शिरगाव संघाला. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले गेले. पंच सांगतात 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 60 या धावसंख्येवरती. षटकार जाऊ शकला असता. मागच्या चेंडूवरती पाहायला गेलं तर स्वतःला झोकत असताना अरमाननं तो झेल स्वीकारला आणि 60 धावा इथून मात्र धावफलकावरती आहे. तिसरं षटक हाताळत असताना अद्याप चांगली गोलंदाजी आहे. 3 चेंडूवरती आपण पाहतोय अदनानने केली. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. आता मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक धाव घ्यायची प्रेमला, मात्र नकार दिला जातोय कुंदनच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूची इथून मात्र हाताळणी केली. गोलंदाज अदनानने अद्याप 4 चेंडू स्लॉग ओव्हरच्या खऱ्या अर्थाने म्हणायला गेले तर चांगली गोलंदाजी केली अदनानने. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा तो फटका खेळायचा होता. आता चेंडू चाललाय पाठी मागे. पाहतो आपण
मिळतील धावा पूर्णशः. हा आलाय षटकार. आपण पाहिलाय आणि षटकार वसूल केला धावफलकावर. आता धावा झाल्या आहेत 66. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. आता मात्र डॉट चेंडू फेकतो अदनान आणि इथून मात्र धावचीत व्हायला लागेल. पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथं समाप्त झालाय आणि पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने 5 षटकांमध्ये जय भवानी शिरगाव संघाने धावफलकावर जावा जोडल्या आहेत. पहा 3 गड्यांच्या मोबदल्यात 66 आणि इथून मात्र आता पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. पूर्वार्ध इथून मात्र समाप्त झालाय आणि उत्तर अर्धामध्ये 67 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे कुळगाव संघासमोर. सुरुवात होईल तेव्हा मात्र मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडक्या राहुल चव्हाण सरांना. धन्यवाद. तर यापुढील होणारा सामना असेल आई गावदेव खरवई आणि त्यांच्या विरोधात भाईजान 11 मिजिया ब या 2 संघांमध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक जर उपस्थित असाल तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी त्वरित या. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एका बाजूला भाईजान 11 मिजिया बदलापूर बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ खरवई या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच रंगणार. एका बाजूला निसार शेख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल जे यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात. आज निसार शेख यांचा संघ बदलापूर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन ड्युटीवरती आहेत निसार भाई. काटाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस इथे जिंकला टीम भाईजान 11 बदलापूर बी टीमनं निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर खरबई संघ. हे बॅटल नेहमीच चांगलं रंगतं जेव्हा जेव्हा बदलापूर आणि खरबई हा सामना होत असतो. भरपूर प्रेक्षकांची गर्दी होत असते. मग आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ कराल आणि आज कोणकोणते खेळाडू इन ॲक्शन मध्ये असतील? सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौरव म्हात्रे हा आयकॉन प्लेयर आहे, माझा आवडता प्लेयर आहे आणि खरवई संघ हा माझाच संघ आहे असं समजतो मी. आणि मैत्रीपूर्व लढत आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळ आजपर्यंत त्याचा राहिला आहे. ह्याच मैदानावर त्याचा रेकॉर्ड बनलेला आहे आणि त्याला यामध्ये छोट्या कमी रनांच्या मध्ये आवरण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज कोणकोणते खेळाडू असतील? कारण
बदलापूर संघ म्हटलं तर मेन बॅट्समन नुरा कोहारी याच्यावरती भरपूर जिम्मेदारी असते. आज तो खेळाडू देखील इनॅक्शनमध्ये असेल का? कारण आज आपण पाहतोय खरं तर उद्योगधंद्यावरती देखील नुरा कोहारी यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं. त्यामुळे आज या मैदानावरती तो ही मॅच खेळण्यासाठी येणार आहे का? नक्कीच नुरा या ठिकाणी येणार आहे आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे पण 2-3 प्लेयर चांगले आहेत. खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. भाईजान इलेव्हन कुळगाव हा संघ देखील मैदानावरती खेळतोय. त्या संघासाठी तुमचं 2 शब्द काय असेल? त्या संघाला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? आता त्यांनी 67 रन केलेले आहेत आणि चेस करण्यासाठी त्यांना 67 रनचं टार्गेट आहे आणि जवळ जर सुरुवातीला 10 ते 15 रन जर त्यांनी काढले तर नक्कीच हा संघ जिंकून येईल याची मला खात्री आहे. कारण 2.5 वर्ष मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. मला माहिती आहे त्यांची बॅटिंग लाईन कशी आहे. कारण शेवटच्या जर पहिल्या ओव्हरमध्येच जर 15-16 रन जर आले तर नक्कीच ते रन चेस करतील याच्यात खात्री आहे मला. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून. आणि टॉस इथे जिंकला टीम मिजिया बदलापूर बी संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. गावदेवी खरबई टीमला त्यांनी इथे मात्र इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आणि आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सदुसष्ट धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि तोच टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी अरबाज जाडी त्याच्या साथीने आपण पाहिला मैदानावरती दाखल झाला होता. अद्दान फुलटॉस बॉल होता ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चालला डीप स्कोअर लागला क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल मारलायच्या बाहेर. हा चौकार इथे वसूल केलाय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झाला गोलंदाज हेमंत पवारला आपण पाहतो आणि 3 बॉल 3 विकेट त्याने संपादित केले. तर बागाराम पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्याच्या घडीला जो आवाज भरपूर ट्रेंडिंग वरती आहे ठाणे रायगड पालघर विभागामध्ये हा आवाज दुमदुमतो ते असे आमचे बदलापूर समालोचन समितीचे सदस्य अनुज मोरे सरांचं इथे आगमन झाले. विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यासोबत आमचे जवळचे मित्र जसं आमचे व्हॉइस ऑफ खरबई श्रवण धुमाळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सध्याच्या घडीला नवी मुंबई असेल पालघर असेल ठाणे रायगडमध्ये श्रवण धुमाळे सरांचा आवाज देखील आपण सातत्याने ऐकतोय. आवाज दोन्ही आवाज खरं तर फक्त बदलापूर पर्यंत मर्यादित नाही आहेत. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. यावं आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अरमान चांगली बॅटिंग करतोय. लाईन चेक करावं लागेल. तरुण डे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली होती परंतु त्यानंतर 2 चौकार इथे ठोकले होते. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला बॉल मिळेल. 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटम पार्टच्या मधनं बॉल स्थिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. दरम्यान डॉट बॉल.
डॉट बॉलची समाप्ती. गुरुदा सज्ज होतो. इथे फटका चांगला आहे, सफल झाले होते. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अखेर अरमानला इथून मैदान सोडावं लागेल. दुविधा मनस्थिती होते, इथे धाव घ्यायची की नाही, परंतु त्यानंतर ही जोखीम पत्कारली आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फरंदाज बाद. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे, आम्ही तुमच्याबरोबर ती माहिती पोहोचवतोय. टर्फमध्ये जर कोणते खेळाडू प्रॅक्टिस करत असेल, सराव करत असाल, तर आपण लगेच टर्फच्या बाहेर या, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे. बघा, ते टर्फ आपल्यासाठी सरावासाठी नाही आहे, ते मालकी हक्काचं आहे. त्यामुळे विनंती आहे, आदर्श वांगणी टीमचे काही खेळाडू आहेत, विनंती आपण टर्फच्या थोडंसं बाहेर या. खरवई टीमचे देखील काही खेळाडू आहेत, आपण बाहेर येऊन सराव करा, विनंती आहे. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. प्रणव भालेराव जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. बघा, आदर्श वागणे संघाला आदर्श काम म्हटलं जातं, तर एका शब्दावरती त्यांनी लगेच ते टर्फ खाली केलं. यासाठी या संघाचं नाव मोठं. मयूर जाधव राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. अरबाज सी ला तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय उर्फ पेट्या, आणि ऑन साइडला खेळण्याचा पहिलाच फटका त्याचा पूर्णपणे फसला. 67 धावा इथून मात्र चेस करायचे त्या मॅच मध्ये. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक होता, 58ची गरज होती. आता 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे, इथून 58 धावांची गरज आहे. राऊंड द विकेट. हा गोलंदाज आता सज्ज होतोय. मयूर जाधव राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित. एक सिंगल इथे एकपटी, दुसरीचा प्रयत्न नाहीये. दरम्यान सिंगल वरती आता थांबावं लागेल या मॅच मध्ये. सिंगलच्या साथीनं धाव फलक 10 याकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अरबान चांगली बॅटिंग करत होता, तो इथं बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतात, अरबाज सी, आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती बॅटर अद्दान हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन मयूर जाधव आले. चांगला खेळ या मॅच मध्ये मयूरला देखील दाखवावा लागेल, कारण समोर तुम्ही पाहता एक मोठा संघ पतबा कुळगाव, हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतात, पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉट बॉल. वेगळं काही करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे टीम पतबा कुळगावच्या माध्यमातून, परंतु भाईजांना देखील सांगितलं होतं, जर पहिल्या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर हा सामना सहज जिंकू शकतात टीम कुळगाव. आदर्श बांगडी संघ एक सामना जिंकून पुढे सरकलाय. प्रथमेश पवार स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 बॉल 3 सिक्स अरमान शेख यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फुल टॉस होता, ऑन साइडला बळबळाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित उमेश पवार. एक चांगला जेल तिथे डीपला. अखेर अद्दानला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली होती सागर इरमाळीची. खरं तर कासगाव चषकामध्ये खूप चांगला खेळ राहिला टीम जयभवानी शिरगाव संघाचा. तिथे बेस्ट बॅटरचा किताब सागर इरमाळीने जिंकला होता. त्या स्पर्धेमध्ये नेहा 11 जयभवानी शिरगाव हा संघ खेळत होता. खरं तर बागारामजी पवार साहेब जे बदलापुरातील एक नामांकित उद्योजक आणि समाजसेवक आहेत,
त्यांच्याकडून तो संघ बांधण्यात आला होता. आमचे मित्र कुणालजी पेनकर केपी यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत केपी, आपण यावं, स्वागत आहे आपलं. खरं तर जामता राजा चषकाचे ते आयोजक आहेत. याच क्रीडांगणावरती ती स्पर्धा होणार. चला केपी, आपण यायचं. महेशजी धुळे सरांशी आपण संपर्क साधा. जेवणासाठी गेले, त्यामुळे थोडस क्रिकेट विथ संगीत आपल्याला ऐकायला मिळत नाहीये. परंतु 5 दिवस खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील छाप सोडली या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग 2 बरोबर 2 विकेट संपादित केले मयूर जाधवनं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो देखील नवीन बॅटर मैदानावरती अरबाज बी ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. उमेश पवार पोहोचतील का, परंतु हेमंत पवार पोहोचलेत. मला फेक करतील. दरम्यान एक सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना षटक क्रमांक मी वेळेन दुसरं देखील समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 9. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. आणि आता या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. छप्पन्न धाबाची गरज आहे. सागर इरमाळे आले षटक क्रमांक 3 घेऊन. सागरचा पहिला बॉल, फटका चांगला आहे, 20 मध्ये घेतलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलातून फेक करत दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील मिळणार. डीप मध्ये भरपूर वेगाने खेळाडू पोहोचला होता, अनिकेत भोसले होते, ज्यांनी मात्र बॉलला अडवले. दरम्यान एक चिकी सिंगल इथे एक वेळ जाईल. धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला बॉल मिळेल. गोलंदाज सज्ज होता. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. परंतु आता सिंगल डबलने काम चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर आता इथून बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील या मॅच मध्ये, आणि तेच आता करायचे टीम पतवा कुळगाव संघाला. ऑन साइडला खेचायचं होतं, बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमला. अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा. येस, खरं तर अपील केली होती पंचांनी, माफी असावी. आणि पंच सांगतायत की मिडल स्टिक वरती नाहीये, हेच पंचांनी आता सांगितलंय.
यस पंच आमच्या परत इशारा करतायत की इथे देखील लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची कड त्यांच्या मागे श्रीरक्षकानं हा झेल टिपलाय आणि अखेर अजून एक फलंदाज जो मात्र चाचपडत खेळत होता या मॅच मध्ये त्याला इथून मात्र परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्ड प्रति 15 धावा धावफलकाप्रती जोडल्या गेल्या. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गीतेजी ठाकरे, तेजेजी ठाकरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे देखील अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना 70,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर बाईक देखील आम्ही देऊन सन्मानित करतोय. इथे देखील बॅटची कड आहे, त्याच्या मागे खेळाडू उपस्थित प्रेम पेडुलकर होते. बॉलला तुम फेक करतील दरम्यान सिंगल धाव इथे देखील मिळेल. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल 67 धावांचं टार्गेट होतं आणि त्याच धावा इथून चेस करत असताना थोडासा पिछाडीवरती पडला मी म्हणेन संघ बॅटिंग करत असताना पतवा कुळगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील लोअर फुलटॉस होता, पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोहोचतोय. दरम्यान षटक क्रमांक तिसऱ्या संपन्न झाले. धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 षटकाच्या अंती. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 16 धाबा आणि अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 51 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक पहिला घेऊन इथे मात्र आपण जरूर पाहिलं. षटक क्रमांक 14 आता मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाज हेमंत धाबा खर्च केला फक्त 3. षटक क्रमांक 9 धाबा खर्च केल्या होत्या माफी असावी. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहिलं जिथे धाबा खर्च केल्या होत्या मयूरनं 2 आणि त्याच मयूरवरती आता पूर्णपणे इथे विश्वास दाखवलाय. त्यामुळे षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झालाय. पहिल्या बरोबर ती विकेट त्याने संपादित केली आहे.
2 बॉलवरती 2 धक्के आता लागले. त्यावेळेस बॅटिंग करत असताना टीम पतवा कोळगाव संघाला फरतच बाद. शेख यांचं अगबन झालंय. खर तर रोमन राजा या बैलाचे ते मालक आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. असे आमचे शाहील मैदानावरती दाखल झालेत, ज्यांनी कुळगाव प्रीमियर लीग गाजवली. आणि तदनंतर आपण पाहिलं पुन्हा कुळगावमध्ये बॅनर होते, मारद सिरीज पटकावली होती साहिलनं, तोच खेळाडू ऑन साईडला घेतलाय. फटका चांगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल. मयूर राऊंड द विकेट. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा हिंमत येतात. सिंगल डबल वरती आता प्राधान्य दिले जातं. सिंगलच्या साथीनं धाव फरक पुन्हा एकदा पुढे सरकेल. इथे फटका चांगला, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं केले, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, दामाचा तोटा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल, इथे देखील शेवट गोड केलं. गोदाच्या माध्यमातून डीजे मास्टरनं संगीत भरपूर चांगलं वाजवलं, परंतु आमच्या ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत बट्या डॉन, कारण आय फ्रॉम बोराडे, जे मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जोडले गेलेत, ऑफिशियल अपडेटर आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. जवळ मी म्हणेन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 5 दिवस ते देखील जोडले जातील, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. भाजन 11 बदलापूर बी हा संघ देखील आता रेडी झालाय खेळण्यासाठी. निसरबाई शेख यांचा घरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी मात्र या संघ या स्पर्धेमध्ये बांधला. जिम्मेदारी मिर्झा बी संघाची भाईजान निसार शेख यांच्या खांद्यावरती आहे, कारण त्यांनी हा संघ दत्तक घेतला. रवी आलेत गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 5 वर घेऊन. पहिला बॉल हलक्या हाताने ढकलला, एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 23 याकडे वरती तुम्हाला धावफलक जरूर पाहायला मिळेल. गोरदादर बी राऊंड द विकेट. इथे देखील फरदत बाद, मिडल स्ट्रिक वरती सापडले हे पाहिले पंचांनी, आणि आता साहिलला इथून मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट.
एकामागे एक फलंदाज बाद होत चालेत. अशा परिस्थितीमध्ये धावफलक तुम्ही पाहताय तेबीसी आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलं. नवीन बॅटर सलमान या बळ्याला देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खरं तर लाईन थोडीशी खराब आहे हे पंचांनी पाहिलं आणि सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला जरूर पार मिळेल. पहिल्या फेरीतील अजूनही एक सामना इथे मात्र बॅलन्स आहे त्यामुळे आता थोडंसं स्पीडअप करा. इथे देखील बॅटची कडा होती दरम्यान सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल स्कोर कार्डवरती 24 या आकड्यावरती 25 या आकड्यावरती. आज आई भवानी शिरगाव संघ तुम्हाला पार मिळेल. खरं तर सागर इरमाळीच्या नेतृत्वाखाली हा संघ तुम्ही जरूर पाहताय. जय भवानी शिरगाव संघ तुम्हाला पार मिळेल. इथे देखील लाईन चांगली आहे. शिरगाव संघ यंदाच्या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये कारण कासगावच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावला. बेस्ट बॅटरचा किताब सागर इरमाळीच्या नावावरती. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. बॉलला हलक्या हाताने ढकललाय दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. हा फटका बॉल बाउंड लाईनच्या बाहेर आणि आता भाईजानला दिले सलामी. बॉल सीमा पार षटकार.